17 जून. 17 जून. अशी रिएक्शन होती. कॅची आहे टायटल. नक्की काय असेल आता, स्टोरी काय असेल आता आम्हाला नरेट करा. पिंडदान काय? पिंडदान काय काय पिंडदान? खूप वेळ शांत बसलो होतो मी. त्या स्टोरीमध्ये राहावंसं वाटतं आणखी थोडा जास्त वेळ. माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या रंगांचे कॉम्बिनेशन्स होते, कारण मला असं वाटलं की ह्या सिनेमामध्ये खूप व्हिज्युअल्स आहेत. खूप इंटरेस्टिंग स्टोरी. आणि माझा कॅरेक्टर ॲना, आय वॉज व्हेरी हॅपी दॅट इट वॉज अ गुड फिरंग कॅरेक्टर टू प्ले. माझ्याकडे माहिती आहे. आता मनवा बघा मला कॉपी करेल. संजय कुलकर्णी हे आमच्या चित्रपटातले सगळ्यात इंटरेस्टिंग को ॲक्टर आहेत. पिंडदानमध्ये एक साप आहे आणि तो साप मला सर्वात इंटरेस्टिंग वाटला. छोटा रुद्र. माझ्यासाठी थांब ना, मला माझ्या हातात माईक आहे ना, मला बोलू दे की. मध्येच काही एक्साइट होते. तर शूटिंग दरम्यानचा बेस्ट मोमेंट माझ्यासाठी माझं आणि पॉलाचं गाणं होतं. असं ना, आता असं करणार ना मला. तर माझं आणि पॉलाचं गाणं ह्या बेस्ट मोमेंट होतात. आम्ही इथे येऊ नये आणि असे खाली आम्ही रोमॅन्स करतोय असा तो एक मोमेंट होता, पण खूप मजा येत होती. I am rowing a boat a lot in the film. My favorite part was just rowing the boat. तिचे बायसेप झाले त्याच्यामुळे इतकं तिनं रो केलं. फिल्ममध्ये माझा आणि सिद्धार्थचा एक खूप छोटासा इंटरेस्टिंग सीन आहे जेव्हा माझ्या पायाला लागलं आहे आणि आम्ही खूप धमाल करतोय. तर तो सीन डायलॉग्स बेस्डपेक्षा इमोशन आणि रिॲक्शन बेस्ड होता. तर त्याच्यावरती काम करताना आणि तो इम्प्रोवाईज करताना आणि इव्हेंच्युअली तो जसा झाला आहे तो आय थिंक वॉज द बेस्ट मोमेंट. फिल्ममध्ये एक सिक्वेन्स आहे जेव्हा मी अख्खी एका नदीत जाते आणि बुडते. तो सर्वात भीतीदायक, वाईट, इमोशनली ड्रेनिंग असा सिक्वेन्स होता, कारण पूर्ण पाणी होतं आणि जर मी गेले असते तर सिद्धार्थ खुशच झाला असता म्हणा, पण वाहून जाण्याला फुल स्कोप होता. खुश झालो असतो मी. काय वैर आहे का माझं तुझ्याशी? माझं ठरलंय. तुझं ठरलंय आपलं. Most frustrating was the song actually. Because it was so hot and you have to be spinning and dancing, and these guys know I almost fainted in the scene, so it was the most challenging bit for me, for sure. बोलू नकोस माझ्याशी आता तू. Siddharth was the only good part about shooting the song, and the music obviously. आहेच का त्याच्यात, पण एक आहे पण ते सांगण्यासारखं नाही आहे. तो सस्पेन्सचा भाग आहे आणि तो तुम्हाला 17 जूनला कळेल आणि ते पाहताना तुम्हाला कळेल की ह्याला हे खूप कठीण गेलंय. पॉला खूप छान मराठी बोललेली आहे. कॉम्प्लिमेंट आहे. आशू हा प्रेमात पडावा असा आहे. ऍक्टर मी आहे, आशू कॅरेक्टर आहे. सिद्धार्थला खूप सुंदर कपडे घातलेले आहेत फिल्ममध्ये. Manwa carried her character throughout the film very well. It was a very difficult role to play with a lot of emotional highs and lows, and she pulled that off very well. Bas. अरे ते फोटोज बघा ना, मागे एक मुलगा आहे तुमच्या बरोबर रोमॅन्स करणारा. मनवाला मी कॉम्प्लिमेंट हे देईन की ती खूप छान पोहली आहे फिल्ममध्ये जेव्हा ती बुडते. मनवासाठी आता जेन्युइन खरी ती, मी आत्तापर्यंत तिचे ज्या कुठल्या फिल्म्स पाहिल्यात, जे कुठले तिचे लुक्स पाहिलेत, ती या फिल्ममध्ये सगळ्यात सुंदर दिसली. पॉलाबद्दल सांगायचं झालं तर काय अस्खलित भाषा आहे तुझी, हृदयस्पर्शी, आणि त्याचबरोबर मला खूप आवडते मराठी भाषा, मराठी श्लोक, मराठी संस्कृती. सुंदर आहे ना.
तर मला मला ते सगळं इतकं आवडलं आणि खरंच हे करणं खूप अवघड आहे. हे मन झाले तुझे, जे माझं आणि मनवाचं गाणं आहे. मला हे मन गाणं आवडतं. आय थिंक ते खूप सुदिंग आहे आणि आता जे आपण आतुरतेने पावसाळ्याची वाट बघतोय त्या काळामध्ये परफेक्ट गाणे ऐकत राहण्यासाठी. Of course, Siddharth and my song, Kadi Nikese. मी सांगू तुला कसा मी झालो तुझा. सिद्धार्थला ऍक्च्युली चष्मा आहे, तो अदरवाईज लेन्सेस लावतो. तो ह्या सिनेमात त्याने मला असं काहीही नाही आहे चष्मा किंवा लेन्सेस वगैरे. या चित्रपटात मी चष्मा घातलेला आहे कारण माझ्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं आहे. आशू आय लव्ह यू. बट आय लव्ह अॅना. डू यू अंडरस्टँड? आय लव्ह अॅना. हा माझा डायलॉग. एक मुलगी आहे तुमच्या बरोबर. मग पुढे बोल ना. असं अर्ध्यात काय सोडतेस का आम्हाला? This is a girl who really likes you. मला त्या लोकेशनचं नाव नाही माहिती पण हां पण जे आम्ही मनगंगा म्हणून दाखवलंय ते तळ, ते माझं फेवरेट लोकेशन आहे. मला वाटतं आम्ही जिथे जे मेन घर शूट केलं फलटणचा वाडा तो फार सुंदर आहे. मी पण फलटणचा वाडा. It's a नाईक निंबाळकर वाडा. It was a very beautiful old piece of history. मला तर जास्त टेक्स द्यायला कधीच आवडत नाही. सो मी माझं वन टेक कायम माझं असतं. आता या दोघींना जास्त द्यावे लागत असतील तर मला माहिती नाही. काय तुम्हाला काय वाटतं? नाही ऍक्च्युली असं काही फार टेक्स वगैरे आमचे झालेच नाहीत. Oh, maybe 2-3 takes for my Marathi, but otherwise it was quite quick. चित्रपट बघणे तुम्हाला करायचा आहे तो. सगळ्यात इझी पार्ट खरंच चित्रपट पाहणं हा आहे. Playing with Chota Rudra. It was very fun. We just played games on set, that's all. जे आपल्या सगळ्यांना खूप सुंदर चित्रपट पाहताना लागतं ते सगळं आहे या चित्रपटामध्ये. You need to see it in the theaters actually to appreciate the full scale and the beauty of it. 17 जून